नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल काजू मसाला. ही रेसिपी इतकी सोपी आहे की कमी वेळात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही हा स्वादिष्ट पदार्थ सहज बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी एका भांड्यात काजू आणि मोठा मोठा चिरलेला कांदा शिजवून घ्या. शिजल्यानंतर हे दोन्ही मिक्सरमध्ये अगदी स्मूथ पेस्ट करून बाजूला ठेवा. त्यानंतर टोमॅटोची देखील बारीक स्मूथ पेस्ट करून घ्या. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये काजू हलके सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर ते बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप आणि 1 चमचा तेल घाला. त्यामध्ये जिरे आणि खडा मसाला घालून परतून घ्या. मसाल्याचा सुगंध आला की बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालून घ्या आणि तो हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. यानंतर आलं लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परता. आता तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालून ती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. टोमॅटोची पेस्ट 5 मिनटं इथं मी भाजून घेतली आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये हळद, गरम मसाला, काजू करी मसाला, लाल तिखट पावडर किंवा तुम्ही तुमचा कांदा लसूण मसाला घालू शकता. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला काजू आणि कांदा होता त्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्या आणि थोडा वेळ शिजू द्या. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे ग्रेव्हीची तेवढं तुम्ही गरम पाणी घालायचं आहे. मी इथं गरम पाणी घालून हे एकसारखं मिक्स करून घेत आहे. ग्रेव्हीला उकळी आली की त्यामध्ये तळून घेतलेले काजू घाला आणि झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनटं शिजवून घ्या. म्हणजे काजूमध्ये ग्रेव्हीची चव मुरेल. नंतर ती शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे हॉटेलसारखी काजू मसाला रेसिपी तयार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.